चालेल चालेल. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या या धम्म मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. चला सर्वच प्रमुख अतिथी मान्यवरांना विनंती करतो की आपण या धम्म मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. सुभाषजी गायकवाड मामा सुद्धा आता जोडले गेलेत आपल्या सर्व पाहुण्यांच्या समवेत. त्याचबरोबर प्रमोदजी वाघमारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या धम्म मंचावरती आपल्याला यायचं आहे. तर लगातार 3 षटकार आले तर धर्मेंद्रजी मोरे त्याचबरोबर सुनीलजी गायकवाड यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मी आपल्या आयोजन कमिटीला विनंती करतो की आपण सर्वांनी आता इथे यायचं आहे. तुषारजी गायकवाड आपण सुद्धा यायचं आहे. आता पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचनंतर मी आनंदजी सोनावणे यांना विनंती करतो आपण यायचं आहे. बाबू धुरी आपण सुद्धा यायचं आहे. ऋषभ जाधव आपण सुद्धा यायचं आहे. अक्षय गायकवाड आपण सुद्धा यायचं आहे. विकास गवळे मला असं वाटतं आता इन ॲक्शन खेळत असतील मैदानामध्ये. आपण पाहुण्यांचा या ठिकाणी आता सन्मान करत आहोत याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आपले अजून एक सन्माननीय पदाधिकारी आदरणीय मारुती दादा गायकवाड, त्याचबरोबर नेरळ देवलीचे आपले सर्वच आपले सामाजिक बांधव सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भालचंद्रजी गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेशजी गायकवाड साहेब त्याचबरोबर प्रमोदजी वाघमारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या आपल्या मुख्य धम्म मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपण पाहुण्यांचा या ठिकाणी आदर सत्कार करणार आहोत. मी आनंदजी सोनावणे यांना विनंती करतो की आपण इथे यायचं आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय कैलासजी मोरे साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मान केला जात आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आपल्या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आदरणीय ॲडव्होकेट कैलासजी मोरे, मी आनंदजी सोनावणे यांना विनंती करतो. त्यानंतर कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय राहुलजी डाळिंबकर साहेब, लगातार 3 षटकारसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुनीलजी गायकवाड त्याचबरोबर आदरणीय धर्मेंद्रजी मोरे यांच्या माध्यमातून भव्य 11 संघ फायनल मध्ये खेळतोय. सोबत आहे सुशांत रायडर्स भोपेले, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय राहुलजी डाळिंबकर साहेब आपण यायचंय. नाही नाही साहेब यावं लागेल. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. राहुलजी डाळिंबकर साहेब 3 चौकारासाठी केतनजी गवळे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल भव्य 11 साठी. आणि षटकारासाठी सुद्धा 3 षटकारासाठी धर्मेंद्रजी मोरे आणि सुनीलजी गायकवाड यांच्या माध्यमातून सुद्धा कॅश प्राइज आहे 1500 रुपयाचं. उमेशजी गायकवाड त्याचबरोबर अभिजितजी पवार आणि हेमंतजी सोनावणे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या आपल्या क्रिकेटमय मंचावरती आपण यायचं आहे. तसेच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकलं ते कवी गायक आदरणीय चंद्रकांतजी गायकवाड,
लगातार 6 चेंडू 6 षटकार मारले तर आदरणीय कैलासजी मोरे यांच्याकडून तब्बल 12,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्यानंतर आदरणीय मनोजजी गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष यांना विनंती करेन की आपण सुद्धा यायचे, आपल्या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आदरणीय मनोजजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी संदीपजी गायकवाड यांना विनंती करतो. खरं तर या स्पर्धेचे मुख्य संकल्पक आहेत संदीपजी गायकवाड. त्यानंतर धर्मेंद्रजी मोरे रायगड जिल्हा महासचिव यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर आदरणीय किशोरजी गायकवाड रायगड भूषण आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा यायचं आहे. रायगड भूषण आदरणीय किशोरजी गायकवाड आपला सुद्धा ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्यानंतर आदरणीय सुनीलजी गायकवाड रायगड जिल्हा संघटक यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, यांच्या माध्यमातून जो संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरेल त्याला 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि जो संघ रनरअप होईल त्यासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खरं तर रायगड भूषण किशोरजी गायकवाड यांचं खऱ्या अर्थाने आपण मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजे, कारण या स्पर्धेची सर्वात पहिला जर दखल कोणी घेतली असेल तर त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेची सर्वात पहिला जाहिरात केलेली आहे. अर्थातच आपली स्पर्धा डिक्लेअरच त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेली आहे. सुनीलजी गायकवाड यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. तदनंतर आदरणीय उत्तमजी गायकवाड ॲडव्होकेट महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष यांना विनंती करेन की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं, आपला सुद्धा सन्मान केला जात आहे. ॲडव्होकेट उत्तमजी गायकवाड कर्जत तालुक्यातील एक नामवंत खरं तर ॲडव्होकेट आहेत, यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रदीपजी डोले कर्जत तालुका अध्यक्ष यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाते, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर आदरणीय अमरजी जाधव कर्जत तालुका युवक अध्यक्ष, खरं तर युवकांचं एक मार्गदर्शक आहेत युवकांसाठी, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं, आपल्या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी महेश गायकवाड यांना विनंती करतो. त्यानंतर आपल्या कर्जत तालुक्यातील तमाम युवकांचे आधारस्तंभ आदरणीय मारुतीदादा गायकवाड यांना विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आहे. मी अभयजी पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य धम्म मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर आपल्या शहराचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी मोरे साहेब, महेश गायकवाड त्याचबरोबर संदीप गायकवाड यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सन्मान सोहळा पार पडत आहोत. अरविंदजी मोरे साहेब आपण यायचंय. अरविंदजी मोरे साहेब यांना ज्यावेळी स्पर्धेची संकल्पना त्यांच्यापर्यंत घेऊन पोहोचलो त्या क्षणी त्यांना खूप आनंद झाला. त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय उमेश अप्पा गायकवाड, अगदी पहिल्या दिवशी सुद्धा उद्घाटन सोहळ्यासाठी साहेब उपस्थित होते.
त्यानंतर शेवटच्या सामन्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व सुभाषजी गायकवाड सावेले उपसरपंच यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. 21 धावा झाल्या धाव फलकावरती. क्षमा असावी, पाहुणे आले त्यामुळे थोडा स्कोअर कडे लक्ष नाही आहे. चालेल, आता बाकी सन्मान आपण थोडं ब्रेक घेऊया आणि त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण बाकी पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. हॅलो हॅलो चेक. हॅलो भीमर साठी अंपायर आपला कॉल आहे का? बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय, DRH ची मागणी केली आहे, चेक करतोय KTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून हा डिसिजन. निचू बागडे त्या ठिकाणी आपण पाहताय ॲज अ ऑपरेटर आज ऑपरेट करतात संपूर्ण KTC लाईव्हला. KTC लाईव्ह म्हटल्यानंतर क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्यानंच दिली आहे. ही त्यांची खऱ्या अर्थानं ओळखच राहिली. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर. चला मार्च चालू करायचे. धावा धाव फलकावरती आल्यात 25. हॅलो चेक. विकेट हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय ॲडव्होकेट कल्पेशजी शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. RPI युवक अध्यक्ष अमरजी जाधव यांच्याकडून आणि संपूर्ण RPI यांच्याकडून आपण पाहताय या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं खऱ्या अर्थानं ती देणगी देण्यात आली आहे. ती मदत त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय या स्पर्धेसाठी. आणि फेअर डिलिव्हरी, पंचवीस धावा धाव फलकावरती. कुणाल स्ट्रायकिंग एंडवरती, सुधीर डोले नॉन स्ट्राइक एंडवरती. सुमेध गोलंदाजी माकवती, आखूड टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय, बॉल सरळ चालला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. फटका कुणालचा. सन्माननीय अभयजी पवार ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया आणि त्यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं तुम्ही पाहताय. दिमागदार दर्जेदार नेटका असं आयोजन आणि तेवढीच दर्जेदार स्पर्धा. हो फटका कुणालचा, मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये आकाश जाधव कोणती चुकी करणार नाहीये. पकडली एक कॅच. धक्का मिळाला भव्य 11 टीमला. दुसरा जबरदस्त बॅटिंग करत होता कुणाल, परंतु इथून मात्र परतला. कुणालला इथून परतावं लागतंय. धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय
29 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला अमित गवले यांचा प्रत्येक षटकारासाठी ऋषभ जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आपल्या गावचा सुपरस्टार्स आणि आता मात्र घडवतोय प्लेयर्स त्यांच्यासाठी. हो आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचं बोट फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 भव्य 11 टीमला एका पाठोपाठ एक तुचलमय ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉलिंग सुमेध याच मैदानावरती रोजचा सराव. या मैदानाच्या सगळ्या दिशा त्याला माहिती आहेत. या मैदानात सन्माननीय रामदासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं ऑक्शन ज्यावेळी झालं त्या ऑक्शन साठी मला खऱ्या अर्थानं ते फार्म हाऊस ते आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्यानंतर आमची भोजनाची व्यवस्था केली. ते सन्माननीय रामदासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू आणि आता मात्र आपण सन्मानाकडे जाऊया. चला आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय उमेश अप्पा गायकवाड यांना विनंती करतो की आपलं यायचंय. आपल्या ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्यानंतर पाल फाउंडेशनचे सर्व 18 चेंडू आणि 30 धाव संख्येची गरज आहे. पाल फाउंडेशनचे सर्व आदरणीय अजयजी पाल यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 3 दिवस इथे ॲम्ब्युलन्स खरं तर त्यांनी आपल्यासाठी व्यवस्था करून दिली होती. कोणत्याही खेळाडूला कोणत्याच प्रकारची दुखापत व्हावी नाही. त्याचबरोबर इंटरनेट सुविधा सुद्धा आपण पाहतोय. पाल फाउंडेशनचे सर्व आदरणीय अजयजी पाल. कॅमेरामॅन कृपया इथे कॅमेरा फोकस करा. त्याचबरोबर उमेश अप्पा गायकवाड यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर कोकण प्रदेश अध्यक्ष आदरणीय मारुतीदादा गायकवाड, तमाम कर्जत तालुक्यातील युवकांचे लाडके नेतृत्व आणि आपल्या सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व मारुतीदादा गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा पार पडत आहे. त्यानंतर संतोषजी जाधव कर्जत तालुका संघटक यांना विनंती असेल की आपण सुद्धा यायचंय. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आदरणीय संतोषजी जाधव कर्जत मधील एक युवा कार्यकर्ते आहेत. खरं तर आदरणीय अशोकजी गायकवाड यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. 2 चेंडू 2 षटकारांसाठी मनोजजी गायकवाड यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अशोकजी गायकवाड. त्याचनंतर रामदासजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचंय. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आदरणीय भरतजी देसाई साहेब आपण सुद्धा यायचंय. मारुतीदादा गायकवाड. खरं तर या स्पर्धेची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही रात्री जवळपास 10 वाजता त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी आमची जेवणाची व्यवस्था केली, चहा पाण्याची व्यवस्था केली आणि साहेबांना खरोखर संकल्पना ऐकून खूप आनंद झाला त्यांनी. आणि काल सुद्धा या स्पर्धेसाठी येऊन गेले. काल सुद्धा या ठिकाणी मला असं वाटतं आपल्या स्पर्धेच्या ट्रॉफी सोबत फोटो सेलिब्रेशन सुद्धा केलंय. कारण त्यांना ट्रॉफी आपली खूप आवडलेली आहे. कारण अशोक चक्र आणि त्याच्या बरोबर मधोमध आपण भारतीय संविधानाची प्रत हे लाडके नेतृत्व आहे खरं तर आपल्या कर्जत तालुक्यातील. त्यानंतर आदरणीय चंद्रकांतजी गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं खरं तर थीम सॉन्ग आहे. यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर आदरणीय जनार्दनजी गायकवाड वासरेकोंडा मानगाव या विभागातून या स्पर्धेला मात्र शुभेच्छा देण्यासाठी ते सुद्धा दाखल झालेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जो स्टार खेळाडू खेळतोय तेजस गायकवाड यांचे खरं तर पिताश्री आहेत चंद्रकांतजी गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकलं. तुषार गायकवाड MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाचे सर्व
त्यानंतर जनार्दनजी गायकवाड आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते आहेत वासरीकोंडा विभागातून माणगाव गावचे या स्पर्धेला मात्र शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेत यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्याचनंतर आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय अनंतजी गायकवाड साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचे आपला सुद्धा सन्मान केला जात आहे. भरतजी देसाई त्यानंतर प्रवीणजी सोनावणे प्रसिद्धी प्रमुख आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे आपल्या ठिकाणी सन्मान केला जात आहे. चला आता प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी आदरणीय मनोजजी गायकवाड त्यानंतर आदरणीय राहुलजी डालिमकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चौकार आलाय कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण नोटीस करा. आता प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी आदरणीय राहुलजी डालिमकर त्याचबरोबर मनोजजी गायकवाड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज असेल. त्यानंतर आपल्या कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नेरळ दैवली या विभागातून मात्र या ठिकाणी या स्पर्धेसाठी दाखल झालेत. चला 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय भालचंद्रजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. नेरळ दहिवली या विभागातून खरं तर या स्पर्धेसाठी दाखल झालेत. आपल्या तमाम युवकांना मात्र ते प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. भालचंद्रजी गायकवाड चला स्पीडअप करा. 12 चेंडू आणि गरज आहे आता सागर 13 धावसंख्येची. कृपया इथून आता आपण लेट करू नका. भालचंद्रजी गायकवाड साहेब काल सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये जे संघ खेळले त्यांना मात्र शुभेच्छा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समवेत जोडले गेलेले आहेत. कारण ही स्पर्धाच तुम्हा आम्हा सर्वांच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची आहे. खरं तर आपल्या कर्जत तालुक्यातील तमाम युवकांना घडवण्याची खरं तर ही स्पर्धा आहे. हो कॅच ड्रॉप झाली आहे. 12 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉल वरती आकाश जाधवला मिळालाय 1 शॉट. सन्माननीय अभयजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. 1 शॉट सर 1 शॉट. एक शॉट आहे. धावा धावफलक्यावरती 18 धावा धावफलक्यावरती आहेत. 18 धावा धावफलक्यावरती आल्या. सूर्य डोलेचं हे षटक. मेगा फायनलची मॅच. हो कट केलाय. कव्हर मधून बॉलला काढला. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आलेत. चांगली फिल्डिंग हर्ष गायकवाड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एफर्ट चांगले लागलेत. इथून मात्र सिंगलच मिळेल. 19 धावा धावफलक्यावरती आहेत. मेगा फायनलचा थरार. मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं या स्पर्धेचं आणि पहिलं पर्वाची मेगा फायनल ग्रँड फिनाले स्पर्धेचा मैदानाच्या आतमध्ये सुशांत रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये भव्या 11 सुधीर डोले हे नाव सगळ्यांच्या लक्षामध्ये राहील. इतकी जबरदस्त कामगिरी आपल्याला सुधीर डोलेची पाहायला मिळाली आहे. प्रत्येक मॅच मध्ये अगदी जबरदस्त कामगिरी केली आहे. ऍज अ बॅट्समन ऍज अ बॉलर कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सुधीर डोले तुम्ही पाहताय 11 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता. नऊ बॉल 12. हो आणखी एक चांगला बॉल. आउटसाइड ऑप्शन. लाऊड अपील. 11च्या 11 खेळाडू अपील करतात. लॉंग ऑफ लॉंगनला माहित देखील नाहीये काय झालंय. ते देखील अपील करतात. कारण की मॅच नाही तर ही ट्रॉफी आहे. चॅम्पियन बनायचं या स्पर्धेमध्ये. फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी सन्माननीय राहुल दादा भिवा गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आपण अनाउन्समेंट करूया परंतु मॅच महत्वाची आहे. हो फटका लॉब केला. मिस टायमिंग. लॉंग ऑन कॅच ड्रॉप.
आशा सोडल्या होत्या परंतु इथे फिल्डरनं नेमकं केलंय काय, लॉंग बॉल मध्ये बरोबर त्याच्या हातामध्ये होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी बॉल गेला होता, परंतु ती स्वीकारताच आली नाहीये. इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. जबरदस्त मॅच, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. यासाठी केला होता टास, शेवटचा क्षण गोड बाबा, तो शेवटचा क्षण या स्पर्धेतील बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं. सुधीर डोले निघालाय, आकाश जाधव हो हाफ टॅकर शॉर्टम पूल केलाय. अगदी आपण पाहता लॉंग लेग मध्ये फिल्डर आहे, चुकी झाले, बॉल हातातून निसटलाय. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावलेत, हो बॉल कलेक्ट झाला नाहीये. 2 धाबा कंप्लीट झाला. चित्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीनं धाबा कंप्लीट करत असताना काय धावताय दोन्ही फलंदाज. इथून मात्र दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा समाप्त खेळ झाल्यानंतर धाबा धावफलकावरती आल्यात. बावीस धाबा झाल्या. 6 बॉल मध्ये धाबा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 8. सन्माननीय मारुती दादा गायकवाड यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅच प्राइज. काय जबरदस्त मॅच. अगदी आपण पाहतो सगळे प्रेक्षक वर्ग आता मैदानाला चिटकून अगदी उभे राहिलेत, कारण की या स्पर्धेतील मेगा फायनल 22 धाबा झाल्या. 6 बॉल मध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनल कडक मॅच, ज्या मॅचची खऱ्या अर्थानं अपेक्षा करत होते संपूर्ण प्रेक्षक वर्ग. मेगा फायनलची मॅच कशी असावी, तर मात्र इथे चालू असलेली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सुशांत रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये भव्य 11. दोनही संघांना लीग स्टेज मध्ये पहिली मॅच खेळत असताना एक मॅच पराभूत झाला होता आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं एक्सलेटर वरती जो पाय ठेवलाय तो पाय मात्र काढलाच नाही. ऋषभनं देखील पाय ठेवला होता, परंतु अगदी आपण पाहताय त्याने शूज घातले होते, पाय स्लिप झाला, तो बाहेर निघाला. परंतु या 2 टीम ज्या वेगाने धावतात, जबरदस्त कामगिरी. शेवटचं षटक कुणाल 6 मध्ये 8 बचाव करायचा आहे. कुणालचं नाव अगदी प्रत्येकाच्या ओटामध्ये आहे. हो चांगला बॉल आउटसाइड ऑप्शन, बरोबर एसटी रक्षकाच्या हातात मध्ये डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना कुणालला तुम्ही पाहताय, वेगवान गोलंदाज कुणाल. कमालीची मॅच. मेगा फायनल टच झाला, बॅटची हलकीशी कडा, शॉट टर्नमॅनला फिल्डर कडनं चुकी, बॉल चाललाय डीप मध्ये, परंतु शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी हुशार आहे, लगेच बॅकअप दिलाय. धाव मिळेल इथून देखील सिंगलच. भव्य 11 टीम अगदी आपण पाहता आता येणारे 4 बॉल 4 मध्ये बनवायचे 7. 4 बॉल 7 धावसंख्येची गरज. भव्य 11 टीम धावा बचाव करते. त्या संघाची संघ मालक नागेशजी गवळे यांच्याकडनं 2 विकेट जर आल्या तर 2000चा कॅश प्राइज. हो फुलटॉस बॉल स्केअर केलाय, फिल्डर आहेत. एक धाव तर जरूर इथून पाहायला मिळेल, परंतु पंचांनी लगेच नो बॉल घोषित केला. नो बॉलचा कॉल आलाय. नो +1 धाबा मिळतील 2. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. एकंदरीत येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते 4 आणि धाबा बनवायचे त्या 5. 4 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता. काय कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. कोणता संघ जिंकेल हे माहित नाहीये, परंतु क्रिकेट मात्र जिंकेल हे सगळ्यांना ठाऊक आहे. आता कोणीही जिंको कोणीही हारो, मात्र विजय मात्र हा क्रिकेटचाच होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या. फ्रीडचा बॉल ऑन साइडला ऑलंदी कार्पेट निघाला, फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग, डायरेक्ट सॅकिंग एंडवरची फेकी झाली आहे. धाव फक्त सिंगलच मिळेल. आता इथून मात्र एक धाव तुमच्यासाठी लाख मोलाची आहे. एक बॉल तुमच्यासाठी लाख मोलाचा आहे. त्या धावेसाठी आणि त्या बॉल साठी तो संघर्ष. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त हाय व्होल्टेज नामा मैदानाच्या आतमध्ये. ताल्या शिट्ट्यांच्या गजरामध्ये ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो परफेक्ट यॉर्कर, आपल्या खात्यातील ब्रह्मास्त्र वापरलाय आणि तो अगदी योग्य वेळी वापरलाय. 3 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता असताना टाकलेला यॉर्कर बॉल. कुणाल 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 आणि कुणाल
येणारे 2 बॉल धाबा बनवायचे आहेत, त्या म्हणजे 4. 2 बॉल 4 ची आवश्यकता. मेगा फायनलची मॅच. हो बॅकफुट लावले, कट केला. फिल्डर आहेत, चुकी होणार नाहीये. राहुल गायकवाड, अश्विन 11 नेवाली संघाचे एक लेजंड क्रिकेटर. बॉल हातामध्ये पकडलाय. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या कंपल्सरी 3 धाबा. 1 बॉल कंपल्सरी 3 धावसंख्येची आवश्यकता. एकीकडे सुशांत रायडर्स आणि दुसरीकडे तुम्ही पाहताय भव्य 11. सुशांत रायडर्स टीमचे पुरस्कार सन्माननीय आकाश रवींद्र जाधव, जे मैदानाच्या आतमध्ये नॉस्टॅकेट वरती. टाळ्या होऊ द्या. ओ शेवटचा बॉल निर्धावच टाकलाय. पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंचांचा डिसिजन इथे पेंडिंग आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आता थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलाय. केटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मध्ये डिसिजन गेलाय, जिथे केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला लीड करते. सर आपण बॉलर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या उद्या. डिसिजन काही असू द्या, जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. 1500 रुपयाचं कॅश प्राइज या बॉलर साठी आतापर्यंत आलंय. चल काय बॉलिंग केली कुणालनं. जबरदस्त बॉलिंग. कुणाल साठी जोरदार टाळ्या उद्या. काय फाईट केली आहे. थांबा. डिसिजन पेंडिंग आहे. स्टंप घेऊन जाऊ नका. एक ऑफिशियल एक या, कारण की आता क्रुशियल डिसिजन आहे. सर आपण या सर प्लीज. कोणताही एक अंपायर या. क्रुशियल डिसिजन आहे, कारण की मेगा फायनल आहे. आता इथपर्यंत चांगलं झालंय आणि ही फायनल देखील चांगलीच करायची. 1 बॉल 3 ची आवश्यकता असताना तो डॉट बॉल आलाय. तो वाईड आहे, त्याच्यामध्ये हाईट आहे. हे सगळं काही आता वेगळ्या अँगलनं चेक करणार आहोत. केटीसी लाईव्ह ही स्पर्धा 3 कॅमेरासह या ठिकाणी आपण पाहताय कव्हर करतीये. आणि पंच या ठिकाणी आपण पाहताय. एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या होत्या. काय जल्लोष आहे. हा जल्लोष आहे बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा. हा जल्लोष आहे आपल्या बौद्ध समाजाचा. जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त काय जल्लोष आहे. असं आयोजन होणं नाही मित्रांनो, हे आपण करून दाखवलोय. भव्य 11 संघ मैदानाच्या आतमध्ये आशाभूत नजरेनं पाहतोय, परंतु त्यांच्यापेक्षा प्रेशर या छोट्या चिमुकलीवरती, जी खऱ्या अर्थानं लक फॅक्टर ठरली आहे, ती या मैदानावरती आली. भव्या आणि इट्स अ वाईट बॉल. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये मॅचची रोमांचता वाढतीये. अजून ही उत्कंठा वाढेल. ही उत्कंठा शिगेला पोहोचेल, कारण की मॅच अजून संपलेली नाहीये. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. 1 मिनिट चेक. हा जर काही डॉट चेंडू आला तर आदरणीय राहुलजी डालेमकर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये. आणि आता जर फलंदाजाने चौकार मारला तर उमेश अप्पा गायकवाड यांच्याकडून 500 रुपये. आणि या गोलंदाजासाठी सुनील अप्पा गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये. बघा आता हे सगळे प्रमुख मान्यवर मंडळ. मी म्हणेन की जर काही 4 वाजल्यापासून जर ही प्रमुख मान्यवर मंडळी आली असती तर कदाचित मला असं वाटतं प्रत्येक खेळाडू आपला इथला आज 1000, 2000, 3000 कमवून गेला असता. कारण या सर्वांचा आशीर्वाद मित्रांनो आपल्या पाठीशी आहे, म्हणून ही स्पर्धा आपली यशस्वी होते. 1 डॉट बॉलाला संघाचे पुरस्कर्ते नागेश गवळे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शेवटचा बॉल आहे. एकच मिनिट घेईन. शेवटचा बॉल आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 1 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. 1 बॉल 2 ची आवश्यकता. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. मॅच चालू. जबरदस्त मॅच. चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं. या चेंडूवरती जर विकेट आली तर मारुती दादा गायकवाड यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. खाली बसा. प्रेक्षक मागणं मॅच पाहतायत. मान्यवर पाठीमागून मॅच पाहतायत. शेवटचा 1 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. टाळ्या बाकीच्यांनी टाळ्या वाजवा.
आता सगळेजण खऱ्या अर्थानं आपण पाहताय हाच विचार करतायत, ही लीग पुढच्या वर्षी कधी येईल, या स्पर्धा कधी घडेल. सगळ्यांची आता लक्ष त्याच्यावर. एक बॉल 2ची आवश्यकता. फटका लॉब केला, फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप. मॅच जिंकली आहे. सुशांत रायडर्स टीमनं चॅम्पियन ठरलाय. बोधिसर चॅम्पियन. हॅलो, स्टंप कुणी घ्यायचं नाही, स्टंप घेऊ नका कुणी. ते स्टंप गुंगेवाल्यांसाठी आहेत. ज्यांनी मैदान दिलं खेळायला त्या गुंगे संघासाठी स्टंप असतील. स्टंप कुणी घेऊन जायचं नाही. ते एक्स्ट्रा जे आहेत ते स्टंप आहेत, ते आपण खेळणारे जे संघ आहेत गुंगेगाव, त्यांना ते स्टंप आपण या ठिकाणी डेलिगेट करणार आहोत. त्यांना ते स्टंप देणार आहोत. तर प्रत्येक खेळाडू, अमोल जाधव, अक्षय, ते स्टंप जमा करा. अक्षय, ते स्टंप जमा करा. बेल्स घेऊन या. बेल्स सर, बेल्स घ्या. बघा सुशांत रायडर्स टीम पाहुणे विजय डाळिंबर साहेब, बक्षीस समारंभाला आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. मान्य